सोलापूर पुणे महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी झाल्याने 3 तास ट्रॅफिक जाम झाले होते। सोलापूर पुणे महामार्गावर पुलावर कांद्याचा कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। छत्रपती संभाजीनगरहून बेंगलोरला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये साधारणतः 600 पोती कांदा होता। घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस दलाचे पोलीस घटनास्थळी पोहोचले। काही पोलिसांनी स्वतः कांद्याची पोती हटवण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली। छत्रपती संभाजी महाराज चौकात वाहनांच्या रांगा लागल्या। जीए ॲडव्हान्स परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी यामध्ये अडकले। पोलीस प्रशासनाकडून पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले, तरी 3 तास वाहतूक जाम झाली होती। याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पारडे यांनी अधिक माहिती दिली। तर आज पहाटे 5च्या सुमारास सदरचा कंटेनर जो कांद्याची माल वाहतूक करत होता तो जुना पुणा नाक्याच्या पुलावरती पलटी झालेला होता। त्यामुळे सर्व कांद्याच्या आत 600 गोणी कांदा होता माल, तर तो खाली पडल्यामुळे आणि पलटी झाल्यामुळे कंटेनर सदरची वाहतूक पूर्णतः हायवेची वाहतूक ठप्प होती। 5:15ला आम्ही घटनास्थळी पोहोचलो। आमचे सिनियर PI भंडारे साहेब, पोलीस आयुक्त चार्जमध्ये असलेले आदरणीय बोराडे सर यांच्या सूचनेनुसार आम्ही 5:15 वाजता दाखल झालो। जुना तुळजापूर नाका ते जुना पुणा नाका पूल या दरम्यान 10 कर्मचारी करून आम्ही सर्व्हिस रोडने वाहतूक वळवलेली आहे। आज IITGचाही पेपर आहे, त्या दृष्टिकोनातून माननीय HQ सरांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे सर्व्हिस रोडला 10 कर्मचारी नेमून वाहतूक आम्ही संत गतीने गासना चालू ठेवलेली आहे। आणि सदरचा कंटेनर जो पलटी झालेला होता तो हायवेचे 2 क्रेन घेऊन त्यांच्या मदतीने आता 5 मिनिटापूर्वी तो बाजूला केलेला आहे। त्यातील सर्व माल वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि देशप्रेमी नागरिक यांच्या मदतीने सदरच्या ज्या गोण्या आहेत त्या आम्ही रोडच्या कडेला उचलून ठेवलेल्या होत्या।